माननीय राहुल गांधी काल परदेशी दौऱ्यावर असताना अत्यंत घातक आणि चिंताजनक त्यांनी एक विधान केलंय। त्यांनी असं म्हटलंय की आम्ही आरक्षणच घालवून टाकू। खरं तर त्यांच्या जे पोटात आहे ते ओठावर आणण्याचं काम त्यांनी केलंय। आपल्या घरी गेल्यावर माणूस खरं बोलतो, तसंच राहुल गांधींची अवस्था आहे। आज राहुल गांधी परदेशी, ते स्वतःचं घर जे समजतात त्या परदेशात गेल्यानंतर खरं बोलले आणि वंचितांचं आरक्षण काँग्रेसचं सरकार आल्यावर आम्ही कशा पद्धतीने घालू हे त्यांनी बोलून दाखवलंय। मला माननीय राहुल गांधींना विचारायचंय की ज्या संविधानाच्या मुद्द्यावर तुम्ही खोटा मुद्दा भाजपच्या विरोधात वापरला आणि त्याच संविधानाला आपण विसरत आहात। आज 370 कलम हटवून भाजपने खऱ्या अर्थानं जम्मू काश्मीरमध्ये वंचितांसाठी आरक्षण निर्माण केलं आणि तिथं आज वंचित घटकातली लोकही निवडणूक लढवणार आहेत। पण आज आपल्या पोटातली भाषा आपल्या ओठावर आणून आपण खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण आपल्या सर्वांसाठी दिलंय ते घालवण्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहात आणि का तुम्हाला आरक्षण नकोय हे आपण दाखवून दिलंय। या गोष्टीचा आणि या आपल्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो। जय भीम, जय संविधान।